नमस्कार। ही आहे आमची जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा वळशिंगी, पंचायत समिती जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा। माननीय मुख्यमंत्री यांनी काढलेल्या आदेशानुसार मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये वळशिंगी केंद्रातील या केंद्रीय प्राथमिक शाळेने सहभाग नोंदवलेला असून आम्ही मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याच्यामध्ये अग्रेसरपणे भाग घेतलेला असून आमची शाळा तालुक्यात अव्वल दर्जाची आली पाहिजे यासाठी आम्ही आमच्या शाळेने केलेले उपक्रम आता आपणास दाखवत आहोत। हे आहे आमच्या शाळेचं बहुउद्देशीय व्यासपीठ। या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या असलेल्या कला गुणांना वाव देण्यासाठी सर्व प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम जे असतील ते आपल्या या स्टेजवरच आम्ही या ठिकाणी साजरे करत असतो। आणि यासमोर आपल्या सुंदर अशा वृक्षांनी फुलदाण्यांनी हे सजवलेलं असं आमचं हे जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेचं खुलं रंगमंच किंवा आपण याला व्यासपीठ म्हणूया। ही आहे आमच्या पिण्याच्या पाण्याची आणि हँडवॉश स्टेशन आपण ज्याला म्हणू हात धुण्यासाठीची व्यवस्था। आणि इथं जे टाकी आहे स्टोरेज आहे हे पूर्ण आतमध्ये सिंटेक्सच्या टाक्यांमध्ये पॅक असून हे सगळं आपला पाण्याचा जो पिण्याचा साठा आहे हा कुलूप बंद असतो जेणेकरून कुठल्याही प्रकारचा अपाय या ठिकाणी होणार नाही एवढी काळजी या शाळेच्या माध्यमातून या ठिकाणी घेतली जाते। चिलर या ठिकाणी आरओच्याद्वारे फिल्टर झालेलं पाणी चिलरमध्ये आणून इथं विद्यार्थ्यांना थंड पाण्याची सुद्धा आपण व्यवस्था केलेली आहे। इथं फिल्टर होऊन पाणी पूर्ण या चिलरमध्ये येतं आणि इथं थंड होऊन याचा वापर केला जातो। हे आहे 2 टाक्या, याच्यामध्ये झाकणं व्यवस्थित लावून यांची नियमित दर महिन्यातून 1 दिवस स्वच्छता केली जाते आणि पूर्ण धुवून टाक्यांचं मेंटेनन्स ठेवलं जातं। आणि हे आहे दुसरं फिल्टर, याच्यामध्ये सुद्धा पाणी या ठिकाणी आणून याच्यामध्ये फिल्टर केलं जातं। याच्यामध्ये चिलरची व्यवस्था नाही आहे, याच्यामध्ये साधं पाणी तयार होतं आणि जे दुसरं बाजूचं आहे त्याच्यामध्ये चिलरची व्यवस्था करण्यात आली। you.
तर आता आपण जाणार आहोत जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेच्या परसबागेकडे आणि या परसबागेमध्ये विविध प्रकारच्या पालेभाज्यांचं घेऊन त्याचा दैनंदिन शालेय पोषण आहारात आपण उपयोग करत असतो। त्याचप्रमाणे त्या परसबागेत एका साईडला फुलझाडंसुद्धा आपल्याला लागवड केलेली दिसतात आणि या दुसऱ्या बाजूला विविध प्रकारच्या पालेभाज्या, याच्यामध्ये पालक आहे, आपलं कोथिंबीर आहे, मेथी आहे, त्यानंतर शेपू आहे, अशा विविध प्रकारच्या पालेभाज्या आपण या ठिकाणी परसबागेमध्ये तयार करत असतो आणि याचा उपयोग विद्यार्थ्यांना दैनंदिन शालेय पोषण आहारामध्ये खिचडीमध्ये टाकण्यासाठी करत असतो। तर आता आपण जाणार आहोत आपल्या शालेय पोषण आहारच्या धान्य साठा रूमकडे आणि संपूर्ण साहित्य हे पद्धतशीर व्यवस्थितपणे सर्व कोठ्यांमध्ये भरून ठेवले आहे।
तुळसी अमृतवाटिका, याच्यामध्ये जास्वंद, हळद, त्याचप्रमाणे अडुळसा, त्यानंतर कोरफड, देशी जास्वंद, शतावरी आणि देशी पपई अशा विविध प्रकारच्या याची लागवड या ठिकाणी केलेली आहे। त्याच पद्धती इथं जांभूळ आहे, त्यानंतर इथं आहे पेरू, अशा पद्धतीचे वृक्ष या अमृतवाटिकेमध्ये लावलेले आहे। आता आपण येणार आहोत गांडूळ खत निर्मिती प्रकल्प। आपल्याला कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोदच्या माध्यमातून 2021-22 मध्ये हा शाळेला मिळालेला गांडूळ खत प्रकल्प हा तालुक्यात एकमेव मिळालेला असताना आजपर्यंत आपण टिकवून ठेवलेला असून शाळेतील विद्यार्थ्यांचं जे उरलेलं अन्न असते त्या सर्व अन्नाची विल्हेवाट आम्ही या ठिकाणी लावून या ठिकाणी गांडूळ खत निर्मितीमध्ये याच्यापासून खत तयार करतो आणि या खताचा उपयोग आपल्या शाळेतील जी परसबाग आहे त्या परसबागेमध्ये केला जातो। इथं आपण बघू शकता की याच्यामध्ये कशा पद्धतीनं गांडूळ हे सर्व अन्न आणि पालापाचोळा खाऊन या ठिकाणी खत निर्मिती करत आहेत। आपण स्वयंपाक रूम बघितली, त्या ठिकाणी स्वयंपाक करत असताना काही अनुचित प्रकारची घटना जर घडली तर त्यासाठी अग्निशमन यंत्रणा म्हणून आपल्याकडे हे अग्निशमनच्या आवश्यक असणारं साहित्यसुद्धा आपण आपल्या शाळेमध्ये उपलब्ध करून ठेवण्यात आलेलं आहे। हे आहेत चप्पल स्टँड। विद्यार्थ्यांना वर्गात कचरा होऊ नये किंवा वर्ग घाण होऊ नये यासाठी प्रत्येक वर्गाच्या समोर आपण चप्पल स्टँडची व्यवस्था केलेली आहे। विद्यार्थी आल्यानंतर शिस्तीने आपले बूट या चप्पल स्टँडवर ठेवून नंतरच वर्गामध्ये प्रवेश करतात आणि वर्ग स्वच्छ राहतो। आता आपण येणार आहोत इयत्ता 3रा ब मध्ये आणि आपल्याला असं दिसेल की ज्याप्रमाणे 3रा ब हा वर्ग आहे अशाच पद्धतीची पूर्ण शाळा आपली जी आहे पूर्ण प्रत्येक वर्ग आम्ही अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी तयार केलेलं साहित्य, शासनाकडून मिळालेलं साहित्य याच्या माध्यमातून आपण हे वर्ग सजावट केलेली आहे। आणि प्रत्येक वर्गामध्ये आपल्याला दिसेल की डिजिटल शाळेअंतर्गत आपल्या प्रत्येक वर्ग खोलीमध्ये आपल्याला स्मार्ट टीव्ही मिळालेले आहेत आणि त्याचा दैनंदिन अध्यापनामध्ये आपण वापर करत असतो। तर आता आपण प्रवेश करणार आहोत ISO मानांकन प्राप्त जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा वळशिंगी यांच्या कार्यालयामध्ये। या ठिकाणी प्रशस्त असं हे कार्यालय आणि सगळं सोयीसुविधांनी उपलब्ध। आणि हे आहेत आमच्या शाळेचे मुख्याध्यापक, या ठिकाणी बसलेले सोबत आहे सरपंच। आणि आपल्याला दिसत असेल की कार्यालयामध्ये जेवढेही काही आपण सर्व चार्ट लावलेले आहेत हे आमच्या शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री म्हसाळ सर यांनी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये तयार करून अशा या सुंदर कार्यालयाची निर्मिती या ठिकाणी केलेली आहे। हे आहेत सरपंचपदी सुनील भाऊ वानखळे, त्यानंतर शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक आदरणीय विजय म्हसाळ सर, हे आमचे सहकारी शिक्षक श्री अनिल भगत सर, हे आमच्या सहाय्यक शिक्षिका सौ सुनीता येनकर मॅडम। आणि हे जे आपल्याला समोर बसलेले दिसतात हे आहेत आपले शालेय पोषण आहारचे कर्मचारी गुलाबराव लोखंडे, पंकज उमरकर, जे विद्यार्थ्यांना तळमळीने व्यवस्थित असा शालेय पोषण आहार दररोज शिजवून विद्यार्थ्यांना खाऊ घालत असतात। तर ही आहे आपल्या शाळेची कॉम्प्युटर लॅब।
या ठिकाणी आपल्याला हे ग्रामपंचायतच्या माध्यमातून मिळालेलं साहित्य, आपल्याला संगणक, CPU आणि हे स्कॅनर प्लस झेरॉक्स मशीन याचा उपयोग आपण कार्यालयीन कामासाठी, त्याचप्रमाणे या संगणक कक्षावर विद्यार्थ्यांना टेक्निकल बाबी ज्या आहेत किंवा संगणकाचं ज्ञान आमच्या शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक देत असतात. आपण प्रवेश करणार आहोत आपल्या शाळेचं वाचनालय आणि ग्रंथालय या रूममध्ये. त्याचप्रमाणे विज्ञान जी प्रयोगशाळा आहे याच्यामध्ये आपल्याला दिसत असेल की वाचनालय, ग्रंथालय, शाळेला रूम कमी असल्यामुळे आपण सर्व हे एकत्र या ठिकाणी मांडणी केलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला विविध प्रकारचे भाषाकोश, खंड, शब्दकोश आणि शासनाकडून प्राप्त झालेले ग्रंथालयाचे विविध प्रकारचे पुस्तकं, या पुस्तकांचा विद्यार्थी नियमितपणे वापर करतात आणि हे वाचन करून आपलं सामान्य ज्ञान वाढवतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी हे विद्यार्थ्यांचं वाटप देवघेव रजिस्टर ते सुद्धा आपण या ठिकाणी मेंटेन केलेलं असून विद्यार्थ्यांची नोंद या रजिस्टरमध्ये आपल्याला घेतली जाते. त्यानंतर या बाजूला आपलं जे शासनाकडून साहित्य मिळालं आहे याचं हे साहित्य सर्व आपण प्रत्येक वर्गामध्ये शिफ्ट केलेलं असून महापुराच्या हानीमध्ये बरंचसं प्रयोगशाळेतलं साहित्य आपलं निघून गेलेलं आहे, तरीसुद्धा जे साहित्य आहे त्या साहित्याच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे छोटे मोठे प्रयोग या ठिकाणी करून दाखवत असतो. आपल्या शाळेच्या स्वच्छतागृहांकडे या पूर्ण जिल्ह्यातही खाजगी शाळांना लाजवतील असे स्वच्छ आणि सुंदर शौचालय आम्ही आमच्या शाळामध्ये निर्माण केलेले आहेत आणि प्रत्येक युनिटमध्ये पाण्याची आणि पूर्ण बेसिनची व्यवस्था या स्वच्छतागृहांमध्ये केलेली आहे. तर आपण आतमध्ये सुद्धा प्रवेश करून पाहू शकता की कशा पद्धतीनं संपूर्ण व्यवस्था शौचालयाची आहे. मुलींचं स्वच्छतागृह हे आहे मुलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आणि ज्याप्रमाणे मुलींसाठी व्यवस्था आहे त्याचप्रमाणे मुलांचं स्वच्छतागृहासाठी अतिशय सुंदर आणि सुसज्ज सुविधांनी असं युक्त आहे स्वच्छतागृह. अशाच प्रकारची स्वच्छता मिळेल आणि हे सुद्धा नियमितपणे याची साफसफाई केली जाते आणि म्हणून आज हे आपल्या या घडीला अतिशय सुंदर असं आपल्या सर्वांना दिसत आहे. प्रत्येक शौचालयामध्ये स्वतंत्र नळाची व्यवस्था असून शौचालयामध्ये सुद्धा पाण्याची बकेट आणि ब्रशची, त्याचप्रमाणे हार्पिक जे आपलं जंतुनाशक असते कीटकनाशक त्याचा सुद्धा उपयोग आपण या ठिकाणी केलेला जातो.